हरी. ओम राम कृष्ण हरी. ओम राम कृष्ण हरी. सच्चिदानंद सद्गुरु स्वामी कृपानंद महाराज की जय. 1992 गुरुपौर्णिमेच्या उत्सवाच्या वेळी 12 पासून 6 वाजेपर्यंत अखंड सोहम ध्यानाला स्त्री पुरुष बसत होते. तो आहे किंवा मी नसून तो आहे, या भावाचा हा खेळ आहे असं जाणवलं. सुशा, उपासनेच्या शेवटी जीवाशिवाची भेटी, ती अखंड चालूच असली पाहिजे. सद्गुरूंनी दिलं ते वाढवलं, फुलवलं तर त्यांना खरा आनंद होतो. प्रारब्ध म्हणजे मागील प्रयत्न. गुरुभक्ताने साधना केली तर गुरु मार्ग दाखवतात, सहज कृपा करतात. सुशा, परवा सहज बसल्या बसल्या समोरच्या झाडाकडे लक्ष गेलं अन विचारचक्र सुरू झालं. किती छोट्या बीजातून हा वृक्ष विस्तार झाला. शाखा, पल्लव, फुले आणि पुन्हा शेंड्याला बीज, आदी अंती बीज, मध्ये सर्व विस्तार. आपला जीवन विस्तार असाच. आपले दादा म्हणायचे, विचार विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नाही. कोहम कथमिदम जातम को वै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचार सोयमी दृश्य नित्य. मी कोण? हे जगत कसं निर्माण झालं? याचा कर्ता कोण? याचं उपदान कारण, मूळ कारण काय? माती हे घटाचे उपदान कारण आहे. घटापूर्वी माती असते, घटरूपात राहते. घट फुटला म्हणजे मातीच असते. आपण आत्माच होतो. देह पांघरून आत्माच आहोत. देह ठेवून आत्मरूपच व्हायचंय. हा विचार सारखा जागता ठेवायला हवा. नाना सांगत तो एक श्लोक सांगते. भाव असा, देवाला काय बरं द्यावं? तो तर रत्नाकर सागरात राहतो. त्याची गृहिणी साक्षात लक्ष्मी आहे. तरी पण त्याला एक गोष्ट द्यायला हवी. त्याचं मन राधेनं भक्तीनं चोरलंय. तेव्हा अमन झालेल्या देवाला मन द्यायला हवं. म्हणून भक्त म्हणतो, मी माझं मन दिलंय, त्याचा स्वीकार व्हावा. रत्नाकरोस्ति सदनम गृहिणीच पद्मा की देयमस्ति भवते जगदीश्वराय. राधा गृहीत मनसे अमनसे च तुभ्यम दत्तम मनो मे तदिदम गृहाण. आपण तेच मन द्यायला हवं, अधिक काही नको. ओम राम कृष्ण हरी. 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 ओम